घेतो। आता हे चलनविषयक धोरण जे आहे हे चलनविषयक धोरण आरबीआयच्या मार्फत आखले जातं। कोणाच्या मार्फत? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत आखले जातात। आणि या संदर्भात बघा अलीकडेच 2016-17चा जो अर्थसंकल्प आहे 2016-17च्या अर्थसंकल्पामध्ये मौद्रिक धोरण समितीची स्थापना करण्यात आली। एकदम साध्या सिंपल भाषेमध्ये आपण बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं स्लो मध्ये बघणार आहोत। इथं गडबड करून चालणार नाहीये, व्यवस्थित समजून ते अंडरस्टँडिंग होणं पण खूप गरजेचं आहे। सो आपण वन बाय वन आपण बघणार आहोत। आता मौद्रिक धोरण समिती जी आहे ही मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्यासाठी बऱ्याच इतर ज्या समित्या बसवलेल्या होत्या त्यांनी काय केले होते तर अशी एखादी समिती असावी की त्यांच्या मार्फत चलनाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावे, चलनाच्या धोरणाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावे असं सांगितलं होतं। आणि 2014लाच बघा उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवली होती। या उर्जित पटेल यांच्या मार्फत ही मौद्रिक धोरण समिती स्थापन करावी अशी शिफारस केली होती। आणि त्या आधारावरती 2016-17चा जो अर्थसंकल्प आहे या 2016-17च्या अर्थसंकल्पामध्ये मौद्रिक धोरण समिती की ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणतो याची स्थापना करण्यात आली। आता मौद्रिक धोरण समिती जी आहे एमपीसी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, याच्यामध्ये एकूण सदस्य किती असतात तर 6 सदस्य असतात। इंग्लिशमध्ये मी लिहिलेल्या सदस्यांना काय म्हटलं जातं तर मेंबर्स म्हणले जातात। 6 मेंबर्स असतात। या 6 सदस्यांच्या मधील 3 मेंबर जे असणार आहेत ते आरबीआयच्या मार्फत नियुक्त केले जाणार आहेत। म्हणजेच आरबीआय मधील 3 असणार आहेत आणि 3 कुठले असणार आहेत तर 3 भारत सरकारचे असणार आहेत। गव्हर्नमेंट ऑफ मी इथं इंडिया लिहित आहे। आता आरबीआयच्या मार्फत जे 3 असणार आहेत हे 3 कोण कोण असणार आहेत? एक म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर असतील। दुसरे कोण राहतील तर आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मी म्हणेल। आणि एक आरबीआय मधील अधिकारी असेल किंवा आपण त्याला ऑफिसर म्हणू। म्हणजे आरबीआयच्या मार्फत जे 3 सदस्य असतात त्याच्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आणि आरबीआय मधील एक अधिकारी ऑफिसर। आणि इकडे कोण असणार आहे? इकडे 3 जण असणार आहेत। या तिघांना निवडण्यासाठीच एक समिती स्थापन केली जाईल भारत सरकारच्या मार्फत। आणि ही जी 3 आहेत ती भारत सरकारच्या त्या समितीच्या मार्फत निवडली जाणार आहेत। आणि ही 3 सचिव लेवलची असणार आहेत। आणि सचिव लेवलची असून यांची निवड करण्यासाठी पण सचिव लेवलचेच व्यक्ती असणार आहेत, लक्षात घ्या। पण हे जे काही 3 निवडले जाणार आहेत 1, 2 आणि 3 हे चांगले अर्थतज्ञ असले पाहिजेत। त्याचबरोबर त्यांना चलनाच्या विषयी एक डीप नॉलेज असणं गरजेचं आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा चांगला गाढा अभ्यास असला पाहिजे। अशा 3 निवड केली जाणार आहे भारत सरकारच्या मार्फत। अशा पद्धतीने मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये किती सदस्य राहणार आहेत तर एकूण 6 सदस्य राहणार आहेत। लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारतील की एक मॉनिटरी पॉलिसी कमिटी किंवा मौद्रिक धोरण समिती जी आहे की जी चलनविषयक धोरणं ठरवते याच्यामध्ये एकूण सदस्य किती आहेत, आरबीआयचे किती सदस्य आहेत आणि भारत सरकारच्या मार्फत किती सदस्य निवडले जातात। आता या समितीचे जे अध्यक्ष असणार आहेत चेअरपर्सन आपण म्हणतो किंवा चेअरमन म्हणतो, तर चेअरमन कोण असणार तर आरबीआयचे गव्हर्नर जे असणार आहेत हे आरबीआयचे गव्हर्नर हे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे काय असणार आहेत तर चेअरमन असणार आहेत। आणि इथं भारत सरकारच्या मार्फत जे 3 निवडले जातात ना यांच्यामध्येही जी काही समिती म्हणलो या समितीच्या मार्फतच निवडले जातात ना, या समितीमध्येही आरबीआयचे गव्हर्नर काय करत असणार आहेत, काम करत असणार आहेत की त्यांच्या मार्फत या 3 रिकमेंडेशन शिफारस केलेली असणार आहे। म्हणजे आपल्याला मौद्रिक धोरण समिती समजली, मौद्रिक धोरण समितीचं कार्य काय आहे ते समजलं, चलनविषयक बाबींच्या मध्ये निर्णय घेण्यासाठी ही मौद्रिक धोरण समिती आहे। आणि भारताच्या चलनविषयक त्याचबरोबर किंमत वाढ चलनवाढीच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यासाठी जी मौद्रिक धोरण समिती आहे यांच्या मार्फत एक टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे की भारतामध्ये जे इन्फ्लेशन जे असणार आहे ते इन्फ्लेशन 4 ± 2 एवढं असणं गरजेचं आहे। म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 6 पर्यंत का असणं गरजेचं आहे तर भारतामधील किंमत वाढ चलनवाढ असणं गरजेचं आहे। 2 पेक्षा खाली गेले तरी ते देशासाठी घातक आहेत आणि 6च्या वरती जरी गेले तर ते देशासाठी काय घातक आहे। ठीक आहे, म्हणजे आपल्याला मौद्रिक धोरण समितीच्या बाबतीमध्ये एक माहिती इथं समजलेली आहे। आता ही जी काही चलनविषयक धोरणं आहेत ही चलनविषयक धोरणं का गरजेची आहेत तर याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की देशामधील जी चलनवाढ जी आहे ती चलनवाढ जी असेल ती स्थिर असावी, चलनवाढ। दुसरा मुद्दा काय सांगण्यात आलेला आहे, दुसऱ्या याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की देशामध्ये आर्थिक वाढ झाली पाहिजे ना, देशाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, आर्थिक वाढ ही होणं गरजेचं आहे देशाची। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय सांगितलेला आहे की आर्थिक स्थिरता पण असणं गरजेचं आहे, देशाला आर्थिक स्थिरता। आता बघा देशामध्ये इकॉनॉमिकल स्लोडाऊन चालू आहे
म्हणजेच आता देशामध्ये आर्थिक स्थिरता आहे का हो? स्थिरता नाहीये. तर आर्थिक स्थिरता असणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचा तिसरा मुद्दा जो आहे तो देशामध्ये रोजगारामध्ये वृद्धी झाली पाहिजे. रोजगार वाढ होणं काय आहे गरजेचं. या तिन्हीला धरूनच काय करत असते तर चलनविषयक धोरणं जी आहेत ही चलनविषयक धोरणं ठरवली जातात. आता ही चलनविषयक धोरणं ठरवण्यासाठी आता बघा कोणती कोणती साधने वापरली जातात. एक प्रत्यक्ष साधन आहे आणि दुसरं अप्रत्यक्ष साधन आहे. इथं मी लिहितो बघा, एक कोणतं आहे तर प्रत्यक्ष साधन. मी इंग्लिशमध्ये लिहिल डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट म्हणू आपण, साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट, आणि अप्रत्यक्ष साधन म्हणजे इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट. आता डायरेक्टली इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणते कोणते येतात बघा. डायरेक्टली साधनं जे आहेत प्रत्यक्ष साधनांच्या मध्ये मग CRR कॅश रिझर्व्ह रेशो म्हटलं जातं याला. दुसरा आहे तो SLR आहे. तिसरा आहे तो पुनर्वित्त पुरवठा म्हटलं जातं त्याला. काय म्हटलं जातं तर पुनर्वित्त पुरवठा असं बोललं. आणि अप्रत्यक्ष साधनांच्या मध्ये काय काय येते बघा इकडे. इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट मी म्हणेल याच्यामध्ये बँक रेट असेल, बँक रेट, त्याच्यानंतर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, त्याच्यानंतर लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, त्याच्यानंतर ओपन मार्केट ऑपरेशन OPM ऑपरेशन ओपन मार्केट ऑपरेशन, त्याच्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. हे तुम्हाला थोडेसे काही मोठे मोठे असे जडजड शब्द वाटत आहेत ना, डोंट वरी. हे शब्द जे आहेत या शब्दांचा किंवा हे जे काही MSP वगैरे दिलेलं आहे MSF वगैरे, तर याला सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच मी इथं बसलेलो आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. व्यवस्थित तुम्हाला समजेल या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. तर आपण इथंपर्यंत आलो. इथं समजलं की चलनविषयक धोरणं जे आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टली आणि इनडायरेक्टली अशा दोन प्रकारची साधनं राहतात. आता आपण डायरेक्टली जी साधनं आहेत प्रत्यक्ष जी साधनं आहेत CRR SLR असेल तर या दोन्हींच्या बाबतीमध्ये आपण इथं माहिती घेणार आहोत. CRR त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं पूर्णपणे कॅश रिझर्व्ह रेशो असं बोललं जातं. आणि मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं तर रोख राखीव प्रमाण. ओके, कॅश रिझर्व्ह रेशो. आता याची सुरुवात कधीपासून झाली होती बघा. ज्या वेळेला RBIची स्थापना झाली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलं की नियम चालू केले. कोणते नियम चालू केले? या नियमामध्ये असं सांगण्यात आले की ज्या अनुसूचित बँका आहेत त्या अनुसूचित बँकांनी त्यांच्या जवळ जी कॅश असणार आहे ना, मी फक्त कॅशच्या बाबतीमध्ये बोलतोय, त्यांच्या जवळील जी कॅश आहे त्या कॅशमधील एक ठराविक रक्कम RBI मध्ये ठेवायची आहे. असं काय केलेलं आहे तर RBIनं नियम चालू केलेला होता. आणि हा नियम कधीपासून लागू करण्यात आला तर 5 जुलै 1935 पासून हा नियम जो आहे तो लागू करण्यात सुरुवात केली. आता RBIची स्थापना कधीची आहे तर 1 एप्रिल 1935 ची RBIची स्थापना. आणि 5 जुलैपासून RBIने CRR मेंटेन करायचा आहे असं सांगितलेलं आहे. कोणत्या बँका तर अनुसूचित बँका किंवा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं शेड्युल्ड बँका ज्या आहेत ना, या शेड्युल्ड बँकांच्यासाठी. आता या शेड्युल्ड बँका काय असतात, नॉन शेड्युल्ड बँका काय असतात ते आपण नंतर बघू. आत्ता डीपमध्ये नाही जायचं. फक्त शेड्युल्ड बँकांनी CRR मेंटेन करायचं असं सांगण्यात आलेलं आहे. आता हे कुणाकडे ठेवायचं आहे हा CRR तर RBIकडे ठेवायचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे काय करायचा जमा करायचा आहे. आणि हे काय आहे शेड्युल्ड बँकांच्यासाठी बंधनकारक आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे मग CRR जो आहे तो एक्झॅक्टली कशाला म्हटलं जातं तर समजा माझी एक बँक आहे किंवा आपण एक कोणती बँक घेऊ, मी म्हणेल की बँक ऑफ इंडिया घेऊ. आता बँक ऑफ इंडिया जी आहे या बँक ऑफ इंडियाकडे एकूण कॅश जी आहे मी म्हणेल की 100 कोटीची कॅश आहे असं विचारात घेऊ. किती? 100 कोटीची कॅश आहे. फक्त मी कॅशच्या बाबतीमध्ये बोलतोय, सोने सरकारी रोखे जे असतील गव्हर्नमेंट सिक्युरिटी याच्या बाबतीमध्ये बोलत नाही. तर या कॅशच्या 100 कोटीपैकी 4%, आता CRR किती आहे तर 4% एवढी अमाऊंटची कॅश जी आहे ती या बँक ऑफ इंडियाने कोणाकडे ठेवायची तर RBIकडे ठेवायची. म्हणजे किती रुपये ठेवायचे असतील तर 4 करोड रुपये काय करायचं आहे तर बँक ऑफ इंडियाच्या मार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ठेवणं काय गरजेचं आहे आणि हे ठेवायलाच पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण हे आत्ता 4% आहे.
ज्या वेळेला 1990च्या अगोदरच्या बाबतीमध्ये मी बोलत आहे बघा, 1990च्या अगोदर जो CRR जो होता तो CRR 15% आसपास होता, पण तो जी काही नरसिंहन समिती फर्स्ट जी आहे नरसिंह यांच्या मार्फत काय करण्यात आला, जो CRR जो आहे तो CRR 4% आसपास, म्हणजेच 15% वरून कमीत कमी 4% याच्यापर्यंत आणण्यास सांगितलं. थोडक्यात CRR कमी करण्याची शिफारस या नरसिंहन समितीच्या मार्फत करण्यात आली. का करण्यात आली? कारण बँकांच्याकडून जर आता समजा बँकेकडे 100 कोटीची कॅश आहे आणि 15% जर CRR असेल तर बँकांना कर्ज देण्यासाठी कोणत्या प्रकारची कॅश अवेलेबल नाहीये. त्यामुळे बँकांचा व्यवसाय डबघाईचा होता आणि त्यामुळेच नरसिंहन समिती की CRR जो आहे तो CRR काय करा तुम्ही 4%च्या आसपास ठेवणं गरजेचं आहे. आजही CRR किती आहे तर 4% आहे. तो खालीही गेलेला आहे बघा, काय काय वेळा तो CRR 2%च्या आसपास पण गेलेला आहे, पण आता तरी 4% आहे. म्हणजे एवढी अमाऊंट काय करायचं तुम्हाला कॅश मधील साईडला काढून ठेवणं गरजेचं आहे. आता CRR वाढवला आणि CRR कमी केला तर काय फरक पडतो बघा. समजा CRR वाढवला तर काय होईल, मी म्हणले की 4% CRR आहे ना, तो जर 10% केला तर काय करावं लागेल, इथं जे 100 कोटी एका बँकेत असतील 4 कोटी जे साईडला काढून ठेवावं लागत होते ते किती कोटी साईडला काढून ठेवावे लागतील तर 10 करोड ठेवावे लागतील. म्हणजे एक्स्ट्रा 6 करोड साईडला काढून ठेवावे लागतील. पण हे जे एक्स्ट्रा 6 करोड जे आहेत हे 6 करोड देऊन या बँक ऑफ इंडियाच्या मार्फत काय केलं जाऊ शकतं की लोकांना कर्ज दिलं जाईल. लोकांना कर्ज दिल्यामुळे मार्केटमध्ये पैसा आला आणि मार्केटमध्ये पैसा आल्यामुळे चलनवाढ झाली, भाववाढ झाली, किंमत वाढ झाली. मग याच्यातून एक रिलेशन आपल्याला काय कळतंय की CRR जर वाढवला तर चलनवाढ जी आहे ती चलनवाढ काय होणार आहे, कमी होणार आहे. चलनवाढीलाच काय म्हटलं जातं, इन्फ्लेशन म्हटलं जातं. चलनवाढ भाववाढ काय होणार आहे, कमी होणार आहे. रिलेशन लक्षात ठेवा, कारण हे रिलेशन परीक्षेला विचारलेलं आहे. CRR जर वाढवला तर इन्फ्लेशन कमी होतं आणि CRR जर कमी केला तर इन्फ्लेशन वाढतं. कसं वाढणार आहे इन्फ्लेशन, CRR 4%चा 2% केला तर काय होईल, 2 करोड एक्स्ट्रा भेटले. या 2 करोडचा वापर काय करेल, कर्ज देण्यासाठी केला जाईल. मार्केटमध्ये 2 करोड एक्स्ट्रा आले ना, आणि एक्स्ट्रा मार्केटमध्ये 2 करोड आल्यामुळे पैशाची किंमत कमी झाली आणि ज्यावेळी पैशाची किंमत कमी होते ऑटोमॅटिक जी काही चलनवाढ आहे चलनवाढ ऑटोमॅटिक होते. विचार करा ना, एखादी वस्तू 10 रुपयाला भेटत होती बरोबर, आता 10 रुपयाची वस्तू जर 20 रुपयाला झाली म्हणजे 10 रुपयाची किंमत कमी झाली ना, कारण 10 रुपये इज इक्वल टू 20 रुपये झालं, म्हणजे 10 रुपयाची किंमत कमी झाली आणि याच्यामुळे काय होते तर चलनवाढ होते. आणि CRRचा वापर कशासाठी केला जातो तर चलनवाढीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो आणि हे चलनविषयक धोरणाच्या बाबतीमधील RBIचं प्रत्यक्ष साधन आहे. हे झालं CRRच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, दुसरा जो आहे तो SLR. याच्यामध्ये पण काय फरक नाही. SLRलाच काय म्हटलं जातं तर स्टॅट्युटरी, मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर याला वैधानिक तरलता प्रमाण. आता SLR म्हणजे काय की या SLR मध्ये स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो मध्ये काय सांगितलेलं आहे, इथं CRRच्या बाबतीमध्ये पण तीच अट आहे बघा. मी मगाशी सांगायला विसरलो की जी नेट डिमांड आणि टाइम लायबिलिटी जी आहे, नेट डिमांड म्हणजे जी काही मागणी ठेवी असतील आणि ज्या मागणी ठेवी कशा असतील तर एका ठराविक मुदतीच्या असतील तर त्याच्यामधीलच SLR मध्ये आणि CRR मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला रक्कम साईडला काढून ठेवायची आहे. आता SLRचा फायदा काय असतो माहिती आहे, SLR मध्ये कॅश पण येते, त्याचबरोबर सोनं गोल्ड पण येतं आणि त्याचबरोबर सरकारी रोखे गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा पण याच्यामध्ये समावेश होतो. जीसेक म्हटलं जातं ना, गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा पण याच्यामध्ये समावेश होत असतो बघा. जीसेक म्हटलं जातं त्याला, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. तर याचाही वापर इथं केला जातो SLRच्या मध्ये मेंटेन ठेवण्यासाठी. मगाशी आपण बघितलं ही बँक आहे, बँकेमधील 4% CRR म्हणून साईडला ठेवले जातात. फक्त 4% काय असली पाहिजे, कॅशच असली पाहिजे असं सांगितले. आता इथं काय सांगितलं, SLR मध्ये कॅश पण पाहिजे, कॅशच्या बाबतीमध्ये, गोल्डच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर आणखी काय सांगितलेलं आहे तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक ठराविक पर्सेंटेजची अमाऊंट साईडला काढून ठेवायची आहे. आता हे कसं आपण कॅल्क्युलेट करणार आहे बघा. पुन्हा एकदा ती बँक आहे, त्या बँकेमध्ये समजा 200 कोटी कॅश, गोल्ड, सोनं असेल आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी असेल तर या 200 कोटीपैकी साधारणतः 20% आत्ताच्या घडीला काय आहे तर SLR आहे, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आहे. चेंज होतो बघा, प्रत्येक 2 महिन्याला बदलला जात आहे. तर हा SLR जो आहे तो 20% असेल, म्हणजे इथं 4% CRR साईडला ठेवायचा
आणि SLR जो आहे तो SLR किती टक्के राहणार आहे तर 20% राहणार आहे. अशी टोटल 24% त्या बँकेतील अमाऊंट जी असणार आहे ती साईडला काढून ठेवायची आहे. फक्त CRR जो आहे तो RBI कडे द्यायचा आहे आणि SLR जो आहे तो त्या बँकेने स्वतःजवळ ठेवायचा. हा प्रश्न विचारतील बरं का. SLR बँकेने स्वतःकडे ठेवायचे तेवढी अमाऊंट 20%, मग ती कॅशमध्ये असून दे, गोल्डमध्ये असून दे किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये असून दे. पण CRR जो आहे तो त्यांना काय करायचा RBI कडे जमा करायचा आहे. पण ती अमाऊंट कशातली असली पाहिजे, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीच्या संदर्भात असली. पैशाचा टाइम लायबिलिटी म्हणतो ना आपण, मुदतीमधील असणाऱ्याची रक्कम वगैरे, तर त्या संदर्भातच SLR आणि CRR काय करायचं तुम्हाला मेंटेन करायचा आहे. आता SLRचं इन्फ्लेशन बरोबर काय रिलेशन आहे, सिंपल भाषेमध्ये आहे बघा. SLR जर 20% असेल, हा 30% केला तर बँकांना जास्तीत जास्त पैसे साईडला काढून ठेवावे लागतील. बँकांनी जर पैसे जास्त साईडला काढले तर मार्केटमध्ये पैसे येणार नाहीयेत. मार्केटमध्ये पैसे आले नाहीये तर चलनवाढ होणार नाहीये. म्हणजे थोडक्यात चलनवाढीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी SLR वाढवला जातो. इथं बघा मी रिलेशन असं लिहितो. SLR जर वाढवला तर चलनवाढ कमी होते. आता याच्या उलट SLR जर कमी केला तर चलनवाढ वाढते. कशी, 20% SLR आहे तो समजा 10% केला तर 10% एक्स्ट्रा अमाऊंट, एक्स्ट्रा सोनं नाणं वगैरे भेटलं ना, आणि त्याचा वापर करून मार्केटमध्ये कर्ज दिलं जाऊ शकतं बँकेच्या मार्फत. आणि कर्ज दिल्यामुळे काय होणार आहे तर मार्केटमध्ये पैसा येणार आहे, मार्केट फुगणार आहे, आणि त्यामुळे काय होणार आहे तर इन्फ्लेशन होणार आहे, चलनवाढ होणार आहे. म्हणजे थोडक्यात या SLRचा आणि CRRचा वापर मी समअप करतो बघा आपल्या या लेक्चरचा. CRR SLR. CRR जर वाढवला तर इन्फ्लेशन जे आहे, किंमत वाढ जी आहे, भाववाढ जी आहे ती कमी होते. त्याचबरोबर SLR जरी वाढवला तरी इन्फ्लेशन जे आहे ते काय होतं, कमी होतं. याच्या उलट समजा CRR जर कमी केला तर इन्फ्लेशन वाढतं, SLR कमी केला तरीही इन्फ्लेशन काय होतं तर वाढतं. CRR जो आहे तो कॅशच्या बाबतीमध्येच ठेवायचा असतो, RBI मध्ये ठेवायचा असतो. SLR जो आहे तो कॅश प्लस गोल्ड असेल, सोनं असेल आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, सरकारी रोखे वगैरे असतील, सरकारची कागदपत्र असतील तर त्यांच्या मार्फत ठेवले जातात. फक्त ते कुणाजवळ ठेवायचे असतात, त्या बँकेने स्वतःजवळ ठेवायचे असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने CRR आणि SLR आहे. राहिला मुद्दा इथं दिलेला आहे बघा हा रिफायनान्सच्या बाबतीमधील. तर रिफायनान्स कुणाच्या मार्फत केलं जातं, साधारणतः नाबार्ड वगैरे आहे, या नाबार्डच्या मार्फत कोणाला रिफायनान्स केलं जातं तर ज्या शेतीच्या बाबतीमध्ये कर्ज पुरवठा जर बँका करत असतील, त्याचबरोबर नॅशनल हाऊसिंग बँक असेल, यांना घराच्या बाबतीमध्ये कर्ज पुरवठा करत असतील तर त्यांना पुनर्वित्त पुरवठा नाबार्ड सारख्या संस्थांच्या मार्फत केला जातो. कोणाला तर या बँका ज्या काही शेती हाऊसिंगला कर्ज पुरवठा करतात त्यांना. आणि हे पण काय आहे, चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी एक प्रत्यक्ष साधन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय तर हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. अप्रत्यक्ष साधनं जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. इथं मी थांबतो. व्हिडिओ समजली नसेल, तुम्हाला काही मुद्दे समजले नसतील तर पुन्हा एकदा रिपीट लेक्चर बघा, जेणेकरून एकदम व्यवस्थित क्लिअर करून घ्या. पुन्हा एकदा सांगतो की इकॉनॉमिक्स थोडा समजण्याच्या बाबतीमध्ये कॉम्प्लेक्स आहे, पण व्यवस्थित एकदा समजला तर त्याचा फायदा डेफिनेटली तुम्हाला सगळे मार्क घेण्यासाठी होऊ शकतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा. कारण एवढं कष्ट मी तुमच्यासाठी घेतो, तर तुम्ही एक काम करू शकता की तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही फायदा होऊन दे आणि मी जे काही तुमच्यासाठी करतो ते त्यांच्यापर्यंत पण पोहोचून दे. मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.